नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान बघणार आहोत. पाहूयात बातम्यांच्या 100 हेडलाईन. विजयी मेळाव्याची आज रात्री 8 वाजता रंगीत तालीम. ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंत प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम. महत्त्वाच्या नेत्यांची एंट्री, आसन व्यवस्थेचा मार्ग याचीही तालीम. विजयी मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना आसन व्यवस्थेचा कलर कोड देणार. कलर कोडनुसार पासेसचं वाटप होणार. आज रात्री 8 वाजता वरळी डोम इथे रंगीत तालीम होणार. पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्यासाठी झोकून काम करायचं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं ठरलं. जाहिरातींद्वारे विजयी मेळाव्याची प्रसिद्धी सुद्धा जोरदार केली जाते. विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम्स तयार करून जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार. घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घ्या, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना. 5 तारखेला वरळी डोममध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशकामध्ये मनसेची बैठक. 5 तारखेच्या मेळाव्यासाठी किती लोक जाणार, काय नियोजन असेल यासंदर्भात बैठक. वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू. मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज मेळावास्थळी जाऊन आढावा घेणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची राज्याला उत्सुकता. विजयी मेळाव्याची वरळी डोम इथे जोरदार तयारी. 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर. राज ठाकरेंच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंनी केलं होतं पहिलं भाषण. 1997 मध्ये बाळासाहेबांनी ठाकरे बंधूंवरती सोपवली होती विशेष जबाबदारी. ठाकरे बंधूंच्या एकत्र नागपूर दौऱ्याच्या विशेष आठवणी. ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरच्या विजयी मेळाव्यामध्ये शरद पवार नसतील. शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जातील. नियोजित कार्यक्रमांमुळे जाणार नसल्याचं शरद पवारांचं स्पष्टीकरण. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नाही. शरद पवारांकडून स्पष्ट. उद्याच्या मेळाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. ठाण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी लावलेल्या बॅनरने लक्ष वेधलं. दोन्ही बंधूंच्या खांद्यावरती बाळासाहेबांचा हात असलेले बॅनर्स लावलेत. सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करणारा बॅनरवरती मजकूर आहे. उद्याच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वरळीमध्ये तुफान बॅनरबाजी. ठाकरे बंधूंचे बाळासाहेबांसह एकत्र फोटोंचे लक्षवेधी फलक. महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचंय फलकावरती उल्लेख. कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या मागे लागू नका. आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे आहेत, त्यानुसार पुढे जा. मतदारसंघाच्या विकासाचा विचार करून काम करा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिले. शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर प्रत्येक जिल्ह्यामध्ये. 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक. 60 टप्प्यामध्ये डिजिटल आणि प्रत्यक्ष मतदान होणार. 22 वर्षांनंतर शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार. यावेळी मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागेल. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. जिल्हा स्तरावरती भाजप 48, शिवसेना 29 तर राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये 23 पदं. 138 महामंडळांवरती 750 सदस्यांची वर्णी. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे शत्रू. सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. कर्जमाफीचं गाजर दाखवून निवडणुका जिंकल्या. कर्जमाफीवरती मात्र मौनच. सामनातनं सरकारवरती टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रेंची नितेश राणेंवरती एक्सपोस्ट वरती टीका. दिशाहीन जुहूचा निब्बर म्हणत अखिल चित्रेंचा राणेंवरती हल्लाबोल. संविधान दिंडी घेऊन रोहित पवार विधिमंडळामध्ये दाखल. आमदार मनीषा कायंदेंनी वारीवरनं केलेल्या विधानावरनं निशाणा. गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती. अमित शहांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल. आज पुण्यातल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. पुण्यात अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त तपासणी. एकाकडे पिस्तूल मिळालं. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये पिस्तूल मिळालं आणि जिवंत काडतूसही मिळाली. वारजे भागामध्ये पोलिसांच्या तपासणी दरम्यान एकाला अटक. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं आज अमित शहांच्या हस्ते अनावरण. मात्र मंचावर बसण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मस्तानीच्या वंशजांकडून नाराजी. मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल. मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा. व्यापारी आहात तर व्यापार करा. भाईंदर प्रकरणानंतर संदीप देशपांडेंचा इशारा.
मीरा भाईंदरमध्ये मराठी लोकांवरील अन्यायाच्या विरोधामध्ये मराठी संघटना एकवटल्या. मराठी संघटना आज संध्याकाळी पोलीस उपायुक्तांना निवेदन देणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडनं सुधारित वेळापत्रक जाहीर. पहिलीच्या वेळापत्रकातनं तिसरी भाषा काढण्यात आलेली आहे आणि याऐवजी कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळापत्रकात समावेश करण्यात आलाय. नागपुरामध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरण. पराग कुडकेची मुख्याध्यापकपदी नेमणूक करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला अटक. भंडाऱ्यातील तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांना अटक. सत्र न्यायालयाकडनं रवींद्र सलामेंना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवरती कारवाई. 6 पुजाऱ्यांना 1 महिना तर दोघांना 3 महिने मंदिरात प्रवेश बंदी. संस्थांकडनं देऊळ कवायत कायद्यानुसार पुजाऱ्यांवरती कारवाई. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या चेनेज 332.8 जवळ मोठं भगदाड. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह. स्थानिकांच्या तक्रारीनंतर महामार्ग प्रशासनाकडनं दुरुस्ती कामाला सुरुवात. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेतकरी साकडं घालणार. पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी कोल्हापुरातले शेतकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना. शेतकऱ्यांसोबत महाविकास आघाडीचे नेते आणि राजू शेट्टी सुद्धा पंढरपूरच्या दिशेने. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात होणारी आजची बैठक रद्द. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती भूधारकांची बैठक अपरिहार्य कारणामुळे रद्द झाल्याची माहिती. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी नातेवाईकांची कसरत. नंदुरबारच्या केलखाडी पाड्यातील नदीवरती पूल नसल्यामुळे हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी धोकादायक प्रवास. नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. आरोग्य विभाग अलर्ट मोडवरती. मागच्या आठवड्यामध्ये डेंग्यूचे 16 रुग्ण आढळले तर नाशकामध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या 137 रुग्णांची नोंद. शेतकरी कर्जमाफीवरनं बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. आमचं आगामी आंदोलन हे गोपनीय असेल, कडूंची माहिती. ठाकरे एकत्र येत असतील तर शेतकरी मजुरांनीही एकत्र यावं, कडूंचं आवाहन. सरकारकडनं यावर्षीचं सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आता फक्त उत्पादनावरती आधारित पीक विमा मिळणार. सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांची कोंडी होणार का, असा सवाल. गोंदियातील 35,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता. धान खरेदीचं उद्दिष्ट न वाढल्यास शिवसेना ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा. तर लवकरात लवकर उद्दिष्ट वाढवा, शेतकऱ्यांची मागणी. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट. दुबार पेरणीसाठी शासनाने मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. गोसेखुर्द धरणाचे 13 पैकी 8 गेट्स बंद करण्यात आली आहेत. काल दिवसभर पाऊस पडल्यामुळे रात्री 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते. रायगड जिल्ह्यामध्ये 2 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ. 28 पैकी 18 धरणं 100% भरली आहेत आणि उरलेली 10 धरणं ही 60 ते 75% दरम्यान भरली आहेत. अलीकडेच केलेल्या छाननीनंतर लाडकी बहीण योजनेतनं 2,289 महिलांना वगळण्यात आलंय. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तराद्वारे विधानसभेत माहिती. अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, महेश बालदी, माजी आमदार सुभाष पाटील, आस्पाद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अलिबाग वडखळ रस्ता चौपदरीकरणासाठी आमदार महेंद्र दळवींकडनं प्रयत्न. पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा करणार, आमदार दळवींची प्रतिक्रिया. विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांकडनं एसटीच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित. एसटी थांब्यावरील खाद्यपदार्थ, शौचालयांची स्वच्छता, गाड्यांच्या कमतरतेवरती परबांकडनं बोल. अलिबाग तालुक्यातल्या कामार्ली गावातील स्वाती नागावकर या महिला शेतकरी बनल्या ड्रोन पायलट. RSRF कंपनीच्या प्रशिक्षणातनं ड्रोन उडवण्याचं कौशल्य आत्मसात. गेल्या वर्षभरामध्ये 70 पेक्षा अधिक शेतांवरती केली खतांची फवारणी. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये पाईपलाईन फुटली, त्यात मशीनवरील ट्रान्सफॉर्मरही जळला आणि त्यामुळे 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. शिंदेंच्या शिवसेनेकडनं नागरिकांना टँकरने पुरवठा. दरम्यान मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा टीझर आलेला आहे. उद्या मुंबईमध्ये वरळी डोममध्ये विजयी मेळावा असणार आहे आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच या टीझरमध्ये सुद्धा भर आहे.
ज्यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातली आहे त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला. तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. दिनांक 5 जुलै 2025 स्थळ NSCI डोम वरळी. वेळ सकाळी 11 वाजता. भव्य विजयी मेळावा. यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे. आमदार प्रसाद लाड यांचा लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून बीड जिल्ह्यासाठी 3 कोटीहून अधिकचा निधी वळवला जात असल्याचा प्रकार. आरोपी दोन्ही राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समोर. अकोल्याच्या कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावातील एकाचा कॉलरा आजारामुळे मृत्यू. या गावात आरोग्य विभागाच्या पथकाकडून भेटी. दूषित पाणी प्यायल्यामुळे विष्णू बद्रे यांना कॉलराची लागण झाली. मनमाडच्या वखार महामंडळाच्या गोदामातून गायब झालेल्या कापसाच्या गाठी सापडल्या. मनमाडच्या पानेवाडी आणि पांजणदेव शिवारामध्ये सापडल्या तारण ठेवलेल्या 7 कोटी 44 लाखांच्या कापसाच्या गाठी. त्या नेमक्या तिथे कशा गेल्या, कोणी नेल्या, याबद्दल तपास सुरू. गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल. महिला अधिकाऱ्याला वारंवार फोनवरती मेसेज करून आणि पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटामध्ये बोढरे शिवारामध्ये एकाची हत्या. गावातील राजकीय वादातनं अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या. पोलीस तपासातून माहिती समोर. वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान समृद्धी महामार्गावरती कारला अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला कार जात होती आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाला. मुंबईमधून अलिबागमध्ये आलेल्या महिलेवरती अत्याचार. विला पार्टीमध्ये महिला नशेत होती आणि त्याचाच फायदा घेत तिच्या ग्रुपमधल्या एकाने तिच्यावरती अत्याचार केला. भंडाऱ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा घेराव. रस्त्याचा अर्धवट कामांबाबत जाब विचारला. यावेळी गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत निषेधही केला. टेंभुर्णी पंढरपूर मार्गावरती पंढरपूरला जाणाऱ्या पालखीतील गावकऱ्यांना अल्पोपहार वाटप आणि वैद्यकीय सेवा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खासदार निलेश लंकेंकडून वारकऱ्यांची सेवा केली. कौंडण्यपूरमधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरामध्ये दाखल. पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी माता आणि विठुरायाची भेट होणार. यावेळी सासूरवाडीचा आहेर विठुरायाला दिला जाईल. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तोंडलेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या भेटीचा सोहळा. लाखो वारकऱ्यांनी अनुभवला बंधू भेटीचा सोहळा. बुलढाण्यातून 16,000 वारकऱ्यांना घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शन एक्सप्रेस रवाना. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार. आरोपी 30 तासानंतरही मोकाट. कुरिअर बॉयचं सोंग घेऊन आलेल्या व्यक्तीचा तरुणीवरती लैंगिक अत्याचार. पुणे पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू. माणगाव दिघी महामार्गावरती पहाटे 6:30ला भीषण अपघात. भरधाव मोटरसायकलीची ट्रकला धडक. दुचाकीस्वार गंभीर जखमी. दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांच्या 3 दिवसीय बैठकीला सुरुवात. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. संघाच्या कामांबद्दल बैठकीत चर्चा होणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्त्वाची सुनावणी. सोनिया आणि राहुल गांधींचे वकील युक्तिवाद सादर करणार. 2,000 कोटींच्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड हडपण्याचा प्रयत्न केल्याचा ईडीचा आरोप आहे. पंतप्रधान मोदी यांचं पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विशेष स्वागत. पंतप्रधानांनी केले व्हिडिओ शेअर. तर येणाऱ्या काळामध्ये भारत त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील मैत्री आणखी मजबूत होवो. पंतप्रधान मोदींचं त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा. यावेळी पीएम मोदींचे भोजपुरी चौतालने स्वागत. या दौऱ्यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्कृती यावरती द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या दौऱ्यावरती आहेत. आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य तसंच विकास सहकार्य वाढवण्यासाठी दौरे आहेत. 9 जुलैपर्यंत मोदींचा दौरा आहे. पाकिस्तानच्या हॉकी संघाला भारतात खेळण्यास सरकारची मंजुरी. आशिया कप आणि ज्युनियर वर्ल्ड कपसाठी येणार पाकिस्तानची हॉकी टीम.
बिहारच्या राजगीरमध्ये होणार आहे हॉकी आशिया कप. डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग अँड ब्युटिफुल बिल मंजूर झालंय. लोकप्रतिनिधी गृहातील 218 विरुद्ध 214 मतांनी विधेयक मंजूर झालंय. आज ट्रम्प यांची विधेयकावरती स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. बिग अँड ब्युटिफुल नव्या कायद्यामुळे अमेरिकेमध्ये आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होणार आहे. 1.25 कोटी गरिबांचं आरोग्याचं कवच गळून पडणार आहे. शिवाय अन्नधान्याची सवलतही बंद होणार आहे. इस्रायलकडनं इराणच्या रहिवासी भागावरती हल्ले. इस्रायलकडनं सुरू असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल.